नमस्ते सुमहामाये, श्रीपीठे सुरपूजिते, शंखचक्र गदा हस्ते, महालक्ष्मी नमोस्तुते. नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. बघताय बघाच मार्गशीर्ष महिन्यातील तिसरा गुरुवार. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की संपूर्ण मार्गशीर्ष महिना हा माता लक्ष्मीची सेवा करण्यासाठी अत्यंत प्रभावी मानला जातो. मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवार हा महालक्ष्मीच्या व्रतासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. बघा, वर्षभरामध्ये एकूण 12 महिने येतात. त्यापैकी काही महिने हे दानधर्म, पूजापाठ, मंत्रस्तोत्र सिद्ध करण्यासाठी खूप महत्त्वाचे मानले जातात. त्यापैकीच एक श्रावण महिना आणि दुसरा म्हणजे मार्गशीर्ष महिना. मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी महालक्ष्मीच्या व्रताला विशेष महत्त्व दिले जाते. आता आपल्यापैकी असंख्य लोकांच्या घरात सकाळपासून महालक्ष्मी व्रताची सुरुवात झाली असेल. कुणी आज व्रत धरलं असेल, कुणी पूजापाठ केलं असेल, कुणी मंत्र स्तोत्र जप यांचे पाठ केले असेल. म्हणजे प्रत्येकाने यथाशक्तीनुसार काही ना काही नक्कीच केलं असेल. पण ज्यांना इच्छा असूनही काही करता आलं नसेल किंवा ज्यांनी खूप काही केलं पण अजून काही करण्याची इच्छा असेल, त्या प्रत्येक व्यक्तीसाठी आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे. बघा, 21 तांदळांचा उपाय मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारच्या दिवशी जर तुम्ही केला तर घरात कायम स्वरूपाने लक्ष्मी नांदेल. घरामध्ये असणारं दारिद्र्य, अवलक्ष्मी घराच्या बाहेर जाईल. घरामध्ये लक्ष्मीची प्राप्ती होईल. अखंड स्वरूपाने तुमच्या घरात सकारात्मकता राहील. बघा, हा एक छोटासा उपाय तुम्ही केला तर पुढचा गुरुवार येण्याच्या आतच या उपायाने तुम्हाला चमत्कार दिसेल आणि तुमच्या मनात प्रत्येक जी काही कठीण असणारी इच्छा असेल तर ती अगदी पूर्ण झालेली असेल. आता जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे, हा उपाय तुम्ही गुरुवारच्या दिवशी, या गुरुवारी नाही शक्य तुम्हाला झालं तर अगदी पुढच्या गुरुवारी केलात तरीही चालेल. सगळ्यात पहिले बघा, हा उपाय तुम्ही दिवसभरात अगदी रात्रीपर्यंत, रात्री 12च्या आत कुठल्याही वेळात करू शकता. या उपायासाठी उपवासच असला पाहिजे असं काही नाही. फक्त महालक्ष्मीची मूर्ती असेल किंवा जिथे कुठे तुम्ही पूजेची मांडणी केलेली असेल तिथे तुम्हाला एक आसन घालून बसायचं आहे. ठीक आहे. त्यासोबत आपल्याला एक प्लेटमध्ये एक छोटी प्लेट घ्यायची आहे. त्या प्लेटमध्ये 21 अख्खे तांदूळ घ्यायचे आहेत. जे तांदूळ घ्याल ते अख्खे असावे. तुटलेला, अर्धवट असणारा तांदूळ नाही घ्यायचा. कारण कुठलाही उपाय असेल तर त्यात आपण अख्खा तांदूळ वापरतो किंवा अख्ख्या अक्षता घेतो तर तो जो उपाय आहे तो पटकन पूर्णत्वास जातो. आणि जेव्हा अर्धा तांदूळ घेतो, तुटलेली कुठलीही गोष्ट आपण पूजामध्ये घेतो तर ती जी पूजा असेल किंवा तो जो उपाय आहे तो निष्फळ ठरतो, म्हणजे त्याचं फळ मिळत नाही. आता 21 तांदूळ घेतलेले आहेत. या 21ही तांदळांना थोडं अत्तर लावायचं आहे. सुगंधी अत्तर जे असतं हे अत्तर लावायचं आहे आणि त्याला थोडी तुम्हाला हळद लावायची आहे. म्हणजे 21ही तांदूळ हळदीत व्यवस्थित तुम्हाला पिवळे करून घ्यायचे आहेत. आता हे सगळे तांदूळ हळदीत पिवळे करून तुम्हाला एका प्लेटमध्ये ठेवायचे आहेत. एक पांढऱ्या रंगाचा कागद घ्यायचा आहे, सफेद वही. आपल्या प्रत्येकाच्या घरात वही असते, त्याच्यावर रेषा असतील तरीही चालेल. वहीचं एक छोटंसं पान घ्यायचं आहे आणि त्या पानावरती तुम्हाला तुमची इच्छा लिहायची आहे. नोकरी, प्रमोशन, पैसा, धन, ऐश्वर्य, काहीही जे काही तुम्हाला हवं असेल ते तुम्हाला त्या वहीच्या पानावरती लिहायचं आहे. ठीक आहे. आता हा जो कागद आहे, हा कागद तुम्ही जिथे बसलेले आहेत तिथे तुमच्या समोर, जर चौरंगावर जागा असेल तर तिथे किंवा एखादा पाट ठेवला असेल तर त्याच्यावरती हा कागद ठेवायचा आहे. जे 21 तांदूळ घेतलेले आहेत त्यातील पहिला तांदूळ आपल्या उजव्या हातात घ्यायचा. हाताची मूठ बंद करायची. माता लक्ष्मीचं स्मरण करायचं. आपली जी काही इच्छा असेल ती इच्छा तिला सांगायची आणि ती इच्छा पूर्ण झालेली आहे असं तिच्यासमोर व्यक्त करायचं. समजा नोकरीसाठी करतोय तर तुम्हाला हा तांदळाचा दाणा आपल्या हातात घेऊन म्हणायचं आहे, हे महालक्ष्मी माते, तुझ्या कृपेने मला चांगली नोकरी लागलेली आहे. हे फक्त तुझ्या कृपेने झालेलं आहे. जर तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी करत आहात तर तुम्हाला म्हणायचं आहे की माझा हा व्यवसाय तुझ्या कृपेने सुरू झालेला आहे, ज्यात मला खूप यश मिळत आहे आणि ही फक्त तुझी कृपा आहे. समजा तुम्ही पैशांसाठी म्हणजे धनप्राप्तीसाठी करताय, तुम्हाला म्हणायचं आहे, हे महालक्ष्मी माते, माझ्याकडे खूप पैसा येत आहे, धनाचे मार्ग माझ्याकडे खुले झालेले आहेत आणि हे फक्त तुझ्या कृपेमुळे होत आहे. समजा तुम्ही घरामध्ये एखादी वस्तू खरेदी करण्यासाठी घेताय
की हे महालक्ष्मी माते, तुझ्यामुळे माझ्या घरामध्ये एक नवीन वाहन म्हणजे नवीन गाडी आलेली आहे, माझी इच्छा पूर्ण झालेली आहे, ही फक्त तुझी कृपा आहे आणि हे सगळं तुझ्यामुळे झालेलं आहे, असं तुम्हाला तिथे माता लक्ष्मीला सांगायचं आहे. जे काही आपलं आहे ते व्यक्त करून झालं, जे काही आपलं आहे ते महालक्ष्मीला सांगून झालं की त्याच्यानंतर बघा, त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर एक वेळा महालक्ष्मी अष्टक म्हणायचं आहे. महालक्ष्मीला प्रार्थना करायची, आपली इच्छा पूर्ण झालेली आहे आणि ती फक्त तिच्या कृपेने झालेलं आहे असं म्हणायचं. नमस्ते सुमहामाय श्रीपीठे सूरपूजिते शंखचक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमस्तुते, हे महालक्ष्मी अष्टक म्हणायचं आणि हा तांदळाचा दाणा समोर ठेवलेल्या कागदावर अर्पण करायचा. पुन्हा दुसरा तांदळाचा दाणा घ्यायचा, पुन्हा सांगितल्या पद्धतीने सिंग म्हणायचं, इच्छा व्यक्त करून महालक्ष्मी अष्टक म्हणून हा तांदळाचा दाणासुद्धा त्या कागदावर ठेवायचा. असे 21च्या 21ही तांदळाचे दाणे अभिमंत्रित करून तुम्हाला तिथे समोर ठेवलेल्या कागदावर ठेवायचे आहेत. 21च्या 21ही दाणे अभिमंत्रित करून झाले की त्याच्यानंतर ही पुडी तुम्हाला आजचा दिवस, आजची रात्र माता लक्ष्मीच्या समोर ठेवायची आहे आणि उद्या म्हणजे दुसऱ्या दिवशी ही पुडी उचलून तुम्ही तुमच्यासोबत ठेवू शकता. जिथे तुम्हाला तुमच्या जवळ ठेवायचे आहे, कपाटात ठेवायचे आहे, पर्समध्ये ठेवायचे आहे किंवा तुमच्यासोबत पॉकेटात, खिच्यात, कुठेही तुम्ही ठेवू शकता. ठीक आहे. आता किती दिवस ठेवायची तर कमीत कमी एक आठवडाभर म्हणजे पुढचा गुरुवार येण्यापर्यंत ठेवून बघा. पुढचा गुरुवार येण्याच्या आत तुम्हाला खात्रीने सांगते त्या कागदावर जी पण इच्छा लिहिलेली असेल ती 100% पूर्ण होईल. मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार होता. आपल्या एक सबस्क्रायबर ताई आहेत ज्या अहमदाबादमधून आहेत आणि ताईंनी फोन केलेला की ताई असं असं आहे, पैशांची अर्जंट खूप गरज आहे, आमचे पैसे जे आहेत हे सगळे मित्रपरिवार किंवा नातेवाईकांकडे अडकलेले आहेत आणि आत्ता या 5 दिवसांमध्ये मला काहीही झाले तरी लाख रुपये पाहिजे आहेत, पण सोय कुठूनच होत नाही आहे. कारण त्या ताईंचा मुलगा आहे, त्याच्या ॲडमिशनसाठी त्यांना अर्जंट पैशांची गरज होती. तेव्हा त्यांनी फोन केलेली, ताई कुठली सेवा करू, आणि हीच सेवा त्या ताईंना मी सांगितलेली. मनापासून सेम जसं सांगितलेलं आत्ता तुम्हाला मी सांगितलं सेम तसंच या ताईंनी केलं. तुम्हाला सांगते 4थ्याच दिवशी बरोबर हा उपाय करायला त्यांनी सुरुवात केली आणि 4थ्याच दिवशी त्या ताई ज्या आहेत त्यांचे मानलेले भाऊ आहेत ज्यांनी या ताईंकडनं काहीतरी 5 लाख रुपये खूप वर्षांपूर्वी घेतले होते, जे देण्याचं नावसुद्धा काढत नव्हते, पण हा उपाय करायला सुरुवात केली. ते दादा ताईंना मार्केटमध्ये अचानक भेट झाली. मग त्याच्यानंतर ताईंनी म्हटलं की पैसे असतील तर द्या, असं आहे, आणि मग त्या दादांनी संध्याकाळीच त्या ताईंना पैसे ट्रान्सफर केले. म्हणजे बघा, पैसे ताईंचेच होते पण त्या वेळात ते मिळणे खूप महत्त्वाचे होते आणि इतके वर्ष झाले ते दादा पैसे द्यायचं नाव काढत नव्हते, पण ही सेवा सुरू केली. अचानक ते भेटणं म्हणजे हा योगायोग नव्हता, तर ताईंनी ती सेवा सिद्ध केली, मनापासून केली आणि बरोबर त्यांचं जे काम होतं ते झालं. ते 1 लाख रुपये मिळाल्यामुळे ते 1 लाख रुपये त्यांनी त्यांच्या मुलांच्या हॉस्टेलला भरले आणि मग ते मुलाचं ॲडमिशन जे होतं ते सुद्धा पूर्ण झालं. म्हणजे जेव्हा मनापासून करतो, खूप इच्छा असते, आपण जेव्हा मनापासून एखादी सेवा करतो तेव्हा ती 100% आपल्याला फळ देते. फक्त पॉझिटिव्हिटीने करा आणि पूर्ण प्रयत्नाने ती करा. नक्कीच हा उपाय तुम्हाला फळ देईल. ज्या दिवशी तुमची इच्छा पूर्ण होईल त्या दिवशी हे जे तांदूळ आहेत, हे तांदूळ तुम्ही कुठल्याही एखाद्या झाडाखाली टाकू शकता किंवा कुठल्याही पशुपक्ष्यांना खाऊ घालू शकता. खूप साधा सोपा उपाय आहे, पण खूप शीघ्र फलदायी उपाय आहे. या मार्गशीर्ष महिन्यातील हा खास उपाय आहे. नक्की करा. समजा हा व्हिडिओ तुम्ही थोडासा लेट बघितला तर तुम्ही शुक्रवार, शनिवार, रविवार मार्गशीर्ष महिना संपण्याच्या आत अगदी कधीही केला तरीही चालेल.